नमस्कार मित्रांनो, मोसम बेरोजगार झालाय, चाललो आदर्शमध्ये ॲडमिशन करायला, तुम्ही पण चला. जात होतं मस्त गाडीना भुरभुर करत, मान फिरवलं होतं. एकाच दिवशी तळा कसा भरला तर काही समजतच नाही. तुम्हाला जर लवरचा झुंड पाहायचा असेल तर फॉरेस्ट गार्डनला या. हे गेटासमोरची आजीबाईची आलनड्याची दुकान. हे आमचा भविष्य बनवणारी शाळा. हा रजनीकांत भाऊ कॉलेजचा भुऱ्या. या पोरी सकाळपासून टीसाठी आल्यात, पर यांना टीसी नाही मिळाली. प्रजा रूम खेळू म्हणते, तुला एकटाच पाहतो म्हणते. त्यानंतर हे बड्डेगर माझ्याकडे हात दाखवत आहे. हा चंदन भाऊ कॉलेजचा विद्यार्थी सचिव. हा बहुत टेन्शनमध्ये आहे, कारण की याच्याकडून टीसी काढायसाठी 7,000 रुपये घेत आहेत. याचे दुःख तुम्ही सगळं ऐकून घ्यावे. कॉलेज पुरा पैसा वसूल केला माझ्याकडून, कंगाल करून टाकला. कंगाल त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन करायला शिकायला आलो, मला पैसे वसूल करतात का? त्या युनिव्हर्सल कॉन्व्हेंटमध्ये तिथं नाही तेवढे पैसे इथे घेतला. मला पुरा एवढा बेकार वाटत आहे भाऊ, खरंच. त्या वैंगंगतल्या पोरगी लवली ना तशासारखी वाटत आहे का? लेटर लिहून टाका कॉलेजच्या नावात, चला मरा इथे. काय करू मग, पैसा ना भाऊ, गरीब आदमी मी भाई, क्या करेगा हम लडके भाई. कॉलेज बद्दल भाऊने फळाफळ बोलून दुःख व्यक्त केला. त्यानंतर आम्ही गेलो चाय पिवाले, पण आमचे धोटे सर म्हणतात मी ट्रीट देतो. तर सर्वजण तयार झाले ना. बापा हे शेजल भाईला पहिला भेटला तर ठुसायला सुरू केला. तिचा पण चंद्या आणि हव्या सुरू झाली. खिजव खाऊ लागल्या. त्यानंतर म्हणते प्रजा घरी सोडून दे. त्याला घरी सोडून दिलं, तो बाय केला, तो जात आहे घरी. आता घरी जातच होतो, हे रेल्वेची फाटक पडली होती, तिथे मस्त गर्दी होती, रस्ता जामच होता. अशा मिनी ब्लॉगसाठी फॉलो करा.